थेट जाऊयात अयोध्येला, जिथे राम मंदिराची पहिली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे आणि राम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे। याच राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण लोकशाही मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय। तर 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय। येत्या 22 जानेवारीला मोठा सोहळा हा अयोध्येत पार पडणार आहे आणि ज्या परिसरात हा सोहळा पार पडणार आहे तिथूनच राम मंदिराची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीवर बघतोय। तर प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। तर राम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय अयोध्येतून राम मंदिराची। काही दिवसांपूर्वी गाभाऱ्यातलं चित्र देखील, गाभाऱ्याच्या आतला फोटो देखील प्रसिद्ध झाला होता आणि त्यानंतर आता अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक आपल्याला आता पाहायला मिळते। तर येत्या 22 जानेवारीला भला मोठा सोहळा तिथे पार पडणार आहे। तर अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे। गेली काही वर्ष या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी अहोरात्र अनेक लोक झटतायत। हे भव्य दिव्य असं मंदिर साकारण्यात अनेकांचं अमूल्य असं योगदान देखील आहे। आपलं घरदार सोडून ही सर्व मंडळी तिथे रामचरणी सेवा देत आहेत। मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मिलिंदजी, येत्या काही दिवसात श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि तिथली थेट दृश्य आपण आता बघतोय लोकशाही मराठीवर। राम मंदिर संदर्भात जे सगळ्यांची उत्सुकता आहे त्या संदर्भात आता थोडा वेळापूर्वी सरचिटणीस जे आहेत चंपत राय यांनी पत्रकार परिषद देऊन माहिती दिली। 15 ते 22 जानेवारीपर्यंत एक अनुष्ठान कार्यक्रम होणार आहे, त्या संदर्भात माहिती दिली आणि 22 जानेवारीला मुख्य प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित बरेचसे राजकीय नेते व त्याचबरोबर संत हे त्यावेळी उपस्थित असणार आहे। अगदी, त्यामुळे आता प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। राम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। तर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात खरं तर 1 आठवडा अगोदर वैदिक विधींनी होणार आहे आणि त्या दरम्यान रामलल्ला मंदिराच्या बांधकामाचे फोटो आणि व्हिडिओ मैनेजर हूँ और मैनेजर के नाते देख रहा हूँ। LNT, TC, आर्किटेक्ट, हमारे सब संत महंत सबके साथ में कोऑर्डिनेशन का मेरा काम है। मैं खुद इंजीनियर हूँ, पोस्ट ग्रेजुएट फ्रॉम IIT मुंबई, तो इंजीनियरिंग के नाते भी मैं यहाँ पे सबको मार्गदर्शन करता रहता हूँ। अच्छा, अनुभव के आधार पे सबसे काम करा लेना ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी है। तो चूंकि आप सबसे कोऑर्डिनेट करते हैं सर, तो पहले तो आप मंदिर की जो यूनिकनेस है जो हमको बताई गई कि कंस्ट्रक्शन में बहुत यूनिकनेस लगी, फाउंडेशन की शुरुआत से लेकर अब तक इसमें हर जगह कुछ ना कुछ चुनौतियां आई जिनको एक थिंक टैंक ने सोच समझ के उसको दूर किया। क्या रहा था शुरुआत से? नहीं, यहाँ पे IIT, NGRI, CBRI सभी लोगों ने हाथ बटाया है and all of them have gone into the special designs of foundation. It's a roller compacted concrete which has been used in the foundation, which is 60 feet deep. We have not used steel anywhere. We have not used a kind of metal which is objectionable in the Vastu. We use copper in many of the places, particularly in stonework. And as far as the total work is concerned, we have
here lifts to go up to mandir, to go for the second floor, first floor. We also have ramps. For the disabled, we have guideways, particularly to take them inside. We have a lot of other work done. A particular temple of 350 feet length, east-west, and around 268 feet, north-south, and with a height of 161 feet. It itself is a marvelous of one kind. And this part of the marvel, we are going to keep a example in front of all, क्योंकि 450-500 साल में इस प्रकार का काम नहीं हुआ है और हमारे समाज ने मिल के ये काम किया है. इसमें कोई गवर्नमेंट, ना स्टेट, ना यूनियन गवर्नमेंट हैज़ कंट्रीब्यूटेड फॉर एनी फाइनेंशियल हेल्प. इट हैज़ बीन डन बाय ऑल ऑफ यू. सर अगर हम वाटर लेवल की बात करें तो ईस्ट और वेस्ट के वाटर लेवल में अंतर था. जहां मंदिर का फाउंडेशन तैयार होता वहां पर उसके लिए क्या किया गया, क्या इंजीनियरिंग ब्रेन यूज़ किया गया कि जिससे कि वो आगे चल के परेशानी न करे? नहीं, इसके लिए नीचे की ओर पूरा कंक्रीट भरा गया है, एक रॉड सा खड़ा है और चारों ओर मंदिर के यहाँ पे वॉल खड़ी की गई है. 14 मीटर की ऊंचाई की है, जो 8 मीटर नीचे है और 6 मीटर ऊपर है. ऐसी वॉल जो नदी का कितना भी बहाव हो उसको तोड़ नहीं पाएगी. भूकंप होने के बावजूद भी यहाँ पे मंदिर के जो खंभे हैं उसका स्टेबिलिटी एनालिसिस किया गया है और CBR ने सर्टिफिकेट दिया है कि 1000 साल के लिए वो टिकेगा. तो हम यकीन और डंके की चोट पे कह सकते हैं कि 1000 साल तक मंदिर टिकेगा. तो परकोटा की क्या खास बात? परकोटा में बहुत है कि परकोटा 25 मीटर की दूरी पे है, लेकिन 150 मीटर बाय 250 मीटर का परकोटा जो है वो अपने में एक बच्चा उदाहरण है. ये साउथ द्रविड़ और नॉर्थ जो नागर शैली है, दोनों का एक सम्मिलन उदाहरण है. अच्छा सर, मंदिर के अलावा और क्या है? क्योंकि मंदिर तो सिर्फ 20 एकड़ में बना मंदिर के अलावा यहाँ पे आइकनोग्राफी है, दशावतार है, महाभारत की कथा है, रामायण की कथा है, पूरा रामायण है यहाँ पे, और बाद में हिंदू जीवन दर्शन है जो सबके लिए लुभेगा. मंदिर महाभारत भी यहाँ मिलेगी. बहुत अच्छा है. धन्यवाद. धन्यवाद. इथे राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. हे मंदिराची आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य लोकशाही मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय. हे मुख्य मंदिर खरं तर 3 मजल्यांचं असेल आणि प्रत्येक मजला हा 20 फूट उंचीचा असेल अशी माहिती मिळते. तर मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची साधारणतः 160 फूट असेल. तर शिलान्यासादरम्यान गावागावातून जमा झालेल्या 4,27,000 विटा या प्रदक्षिणा मार्गावर वापरण्यात आल्यात. तर राम मंदिर आणि परिसर विकासासाठी 1,150 कोटी रुपयांचा साधारणतः खर्च अपेक्षित आहे आणि लोकसहभागातून या निधीचं संकलन देखील करायला सुरुवात केली आहे. तर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. 22 जानेवारी 2024ला हा कार्यक्रम पार पडणार आणि या कार्यक्रमासाठी देशभरातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतील आणि त्यासाठी अयोध्येमध्ये पार्किंगसह वेगवेगळ्या व्यवस्था देखील करण्यात आल्यात. तर रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला सुरुवात करणारे वैदिक विधी हे मुख्य सोहळ्याच्या 1 आठवडा आधी म्हणजेच 16 जानेवारीला सुरू होतील. तर गेल्याच आठवड्यात मंदिर ट्रस्टनं 22 जानेवारी 2024ला होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती देखील दिली होती. तर यासाठी राम जन्मभूमी मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्व परंपरेतील मान्यवर संत आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती या सर्वांना निमंत्रण देण्यात आलंय. तर 6 ट्यूबवेल, 1 स्वयंपाकघर आणि 10 खाटांचं रुग्णालय अशा अत्यावश्यक सुविधांनी युक्त तंबू देखील तिथं उभारण्यात आलाय. तर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशाच्या विविध भागातील 150 डॉक्टर या रुग्णालयात आपली सेवा देण्याचा संकल्प त्या डॉक्टरांनी केलाय. तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसात राम भक्तांची गर्दी, दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता देशाच्या विविध भागातून अयोध्येला 1000 पेक्षा अधिक गाड्या चालवण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. आणि आपण ही थेट दृश्य बघतोय आता अयोध्येतून राम मंदिराची. तर आता प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. श्रीराम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी देखील आता सुरू झाली आहे. ही आपण मंदिराची दृश्य बघतोय लोकशाहीच्या टीव्ही स्क्रीनवर.
हे मुख्य मंदिर जे आपल्याला दिसतंय ते 3 मजल्यांचं असेल आणि प्रत्येक मजला 20 फूट उंचीचा असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.